श्री स्वामी समर्थ. उदयस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. बोल अंबा माता की जय. बोल अंबा माता की जय. बोल अंबा माता की जय. सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवरात्रीमध्ये आपल्याला श्री दुर्गा सप्तशतीचे पारायण कसे करावे, त्याच्या नियम अटी कोणत्या आहेत त्याबद्दल आपण संपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, तुम्हाला ती माहिती पूर्ण मिळेल. यंदा नवरात्र 22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे. आपल्याला यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. सगळ्यात आधी दुर्गा सप्तशती पारायण अगदी तुमची कुठलीही देवी असो किंवा तुम्हाला तुमची कुलदेवी माहीतच नाही आहे तरीसुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता. अर्थातच आपण दुर्गा सप्तशतीचं पारायण कधी करू शकतो, म्हणजेच की आपण पारायण करायला कधी सुरुवात करू शकतो, तर आपण पहिल्या माळेला सुरुवात करू शकतो. 22 सप्टेंबर 2025 या दिवसापासून आपण सुरुवात करू शकतो. सर्वात आधी आपल्याला पारायण किती करायचे आहे. तुम्ही या संपूर्ण नवरात्रीमध्ये तुम्ही 1 पाठ करू शकता, तुम्ही 3 पाठ करू शकता, तुम्ही 5 पाठ करू शकता, तुम्ही 14 पाठसुद्धा करू शकता, 11 पाठ करू शकता, तुम्ही 15 पाठ करू शकता. तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे पाठ तुम्हाला करायचे आहे. सर्वात आधी तुम्ही घट बसवत असाल किंवा नाही बसवत असाल, तुम्ही अखंड दिवा लावत असाल किंवा नाही लावत असाल, तरीसुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतात. आई भगवतीची कोणीही सेवा करू शकतो, म्हणजे तुम्ही विधवा असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता, तुम्ही प्रेग्नेंट असाल तरीसुद्धा तुम्ही करू शकता, स्त्री पुरुष तुम्हीसुद्धा करू शकता. असं कोणतेच नाही की कोणी नाही करू शकता. आई भगवतीची कोणीही सेवा करू शकतात. का आपल्याला पाठ करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा असतो. अगदी थोडक्यात असं सांगते संकल्प कसा करावा. तर खाली एक डिश घ्यायची, हातामध्ये पाणी घ्यायचं, उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायचं, एक फूल टाकायचं, तुमचं नाव म्हणायचं, तुमचं गोत्र कोणतं आहे ते म्हणायचं, प्रार्थना करायची की मी माझ्या कुटुंबासाठी माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी तुम्हाला संकल्प करायचे असतील तितके म्हणायचे आणि पाणी खाली सोडायचं. खाली म्हणजे जे आपण डिश घेतली होती ना त्या डिशमध्ये ते पाणी सोडायचं. तर ते पाणी तुम्ही तुळशीला सोडून अन्य कोणत्याही झाडाला टाकू शकतात. आणि संकल्प आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचा आहे. तुम्ही घट मांडत असाल तर घट समोर बसून हा संकल्प आपल्याला करायचा आहे. आता तुम्हाला कळलं असेल सर्व व्यवस्थित. तर तुम्हाला समजलं की पाठ कोणी वाचावा. आता तो पाठ कसा वाचावा ते तुम्हाला सांगते. माझ्याकडे काय आणि प्रत्येक महिलांकडे हाच दिंडोरी प्रणीत हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे. तुम्ही म्हणाल हाच ग्रंथ का, तर हा मराठी प्राकृत आहे आणि समजायलाही अगदी सोपा असा आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करायचेही काही नियम आहे. संपूर्ण ग्रंथ वाचायची गरज नाही. दुर्गा सप्तशती पाठ वाचताना सर्वात आधी स्वामी स्तवन म्हणायचं. अगदी पहिल्या दिवशी म्हटलं तरी चालेल, रोज म्हणायची काही गरज नाही. पहिल्या दिवशी म्हटलं तर चालेल. याच्यात अवतरणिका पण आहे. अवतरणिका म्हणायची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट दिव्या कवचने सुरुवात करायची आहे. महिलांना हाच प्रश्न पडतो की वाचायचं कुठून, तर आपल्याला वाचायचं हे दिव्या कवचनेच सुरुवात करायची आहे. तर बघा, दिव्या कवच वाचायचं, नंतर श्री अलगला स्तोत्रम वाचायचं, नंतर रात्री सूक्त वाचायचं. रात्री सूक्त वाचून झाल्यानंतर मग दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 1 ते 13 अध्याय पठण करायचे. 1 ते 13 अध्याय पठण केल्यानंतर तंत्रोक्तम देवी स्तुक्तम, प्रधानी रहस्य, वैकृतिक रहस्य,
मूर्ती रहस्य आणि क्षमा अपराध रहस्य एवढं तुम्हाला रोज पठण करायचं आहे. असं म्हणूच नका की एवढं वाचू का आणि तेवढं वाचू का. नाही, या ग्रंथाचे काही असे नियम आहे ते तुम्ही पाळलेच पाहिजे. तुम्हाला हे सर्व इतकं ऐकून इतकं वाचायचं आहे, हे सर्व ऐकून एवढं वाटलं असेल की किती तास लागेल, केवढा वेळ बचावे लागेल. तर नाही, तुम्हाला मॅक्झिमम 1.5 तास लागेल. नवीन असाल तर तुम्हाला 2 तास लागू शकतात. ज्या महिला या ग्रंथ पठण करत असाल त्यांना हे सर्व माहीत असेल. आता तुम्ही 1 पाठ करा, 2 पाठ करा, 3, 4 जे तुम्हाला जितके पाठ करायचे असेल तितके पाठ करा. पण तुम्हाला हे सर्व वाचायचंच आहे. हे तुम्हाला सर्व रोज वाचावं लागेल. आता मी तुम्हाला सांगते की 14 पाठ का करावे आणि 14 पाठाला का इतकं महत्त्व आहे. तर बघा, प्रत्येक महिलांची काही ना काही इच्छा असते. ज्या महिला आध्यात्मिक आहेत त्यांची काही ना काही इच्छा असते. तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत आपली काही ना काही इच्छा असते. आपल्याला असं वाटतं की आपल्या घरात या नवरात्रीमध्ये एकदा तरी नवचंडी आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. ज्या आध्यात्मिकमध्ये असतील ना त्या महिलांना असे वाटते. आणि नवचंडी करायला गेले तर खूप सारा खर्च लागतो, खूप सारा पैसा लागतो आणि आपल्या सर्वसामान्य माणसाला ते करणं शक्य नसतं. पण जर तुमच्या घरामध्ये श्री दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ झाले तर तुम्हाला नवचंडी केल्याचे फळ मिळते. कारण या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या घरात हवन होते. आपल्या घरात कन्यापूजन केले जाते, देवीची ओटी भरली जाते, तिचा मान सन्मान केला जातो. आई भगवती आपली कुळदेवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपली कुळदेवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करते. या नवरात्रीमध्ये देवी तत्व फार जागृत असतं. आपण या नवरात्रीमध्ये आई भगवतीच्या 9 रूपाचे आपण पूजन करत असतो, त्यांची आराधना करत असतो. म्हणूनच या 14 पाठाला जास्त महत्त्व आहे. आता या ग्रंथाचे काही नियम आहे. आपण स्वामीचरित्र सारामृत कधीही कुठेही वाचू शकतो. पण श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आपण कधीही कुठेही वाचू शकत नाही. देवासमोर बसूनच तुम्ही हा पाठ करायचा आहे. तुम्ही म्हणजे जेव्हा घट स्थापन केला असेल तिथं बसून सुद्धा हा पाठ तुम्ही करू शकता. दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना कुठलीही काळी वस्तू घालून पाठ करू नये. शक्यतो साडी नेसूनच पाठ करावा. त्यामध्ये 4 हिरव्या बांगड्या घालाव्या. कपाळाला कुंकू किंवा टिकली लावावी. सवासिनींनी आपले अलंकार म्हणजे ते मंगलसूत्र असो, जोडवे असो, ते सर्व परिधान करून छान असा पाठ करावा. आता पुरुष मंडळी पाठ करणार असणार तर त्यांच्यासाठी सांगते, कुठलीही काळी वस्तू म्हणजे काळी पॅन्ट घालू नये किंवा कोणतीही चांबड्याची वस्तू घालून पाठ करू नये. तुम्ही हे पाठ करताना कांदा लसूणसुद्धा खाऊ शकता. फक्त परान्न खायचं नाही, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं. दुर्गा सप्तशती पाठ अगदी तुम्ही कधीही करू शकता. सकाळी बी करू शकता, संध्याकाळी जरी केला तरी चालेल. सर्वांना हात जोडून विनंती करते की तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ या नवरात्रीमध्ये नक्की करा. 14 पाठ तर अतिशय उत्तम. कधी तुमच्याने 14 पाठ झाले तर आवर्जून करा. खूप सुंदर असे अनुभव येतात. आई भगवतीची उच्च कोटीची सेवा आपल्याकडून घडत असते. तुमच्याने शक्य असेल तर या नवरात्रीमध्ये 14 पाठ आवर्जून करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे व्हिडिओ पाहण्यात मिळतील. वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.